कुणीतरी खमंग कोथिंबीर वडी आणतं आणि एखादी उचलून आपण तोंडात टाकणार तेवढ्यात आपल्याला आठवतं, अरे आज माझा उपवास आहे, नशीब आठवलं, अशी आपली प्रतिक्रिया असते. किंवा उपवासाला तेल चालतं का की तूपच पाहिजे, अशी चर्चा नेहमी होत असते. किंवा आमच्याकडे उपवासाला हे चालत नाही, तुमच्याकडे कसं काय चालतं, असा सौम्य वादसुद्धा आपण घालतो. तर मंडळी, प्रत्येक प्रांतानुसार काही गोष्टी उपवासाला चालतात किंवा चालत नाहीत. पण पूर्ण जगामध्ये उपवासाला ह्या गोष्टी मात्र 100% चालतातच. त्याविषयी आपण बोलूया. तर सगळ्यात पहिले उपवासाला प्रसन्न, आनंदी आणि शांत राहणं चालतं. तर उपवासाला सतत परमेश्वराचं नामस्मरण करणं चालतं. आणि तुम्ही कितीही बिझी असा, आतून मनातून सतत नामस्मरण केलं तर नक्कीच चालतं. तसंच उपवासाला आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त करणं चालतं. उपवासाला प्रत्येकाशी सौजन्याने आणि अगदी प्रेमाने बोलणं चालतं. उपवासाच्या दिवशी सहज कुणाचीही छोटी मोठी मदत केलेली चालतं. उपवासाला चांगलाच आणि सकारात्मक विचार केलेला चालतो. तर काय काय चालतं ह्याविषयी जर आपण बोलायला लागलो ना, तर ही यादी खूप लांबत जाईल. पण ह्याच्यातनं आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की जसं कोथिंबीर वडी खाताना आपल्या पटकन लक्षात येतं की अरे आज माझा उपवास आहे, तसंच उपवासाच्या दिवशी वागताना सुद्धा आपण सजग राहिलं पाहिजे आणि चटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे की अरे आज माझा उपवास आहे, आणि त्याप्रमाणेच आपल्याला वागलं पाहिजे. आणि असं जर आपण केलं, आपला हा उपवास अगदी सुफळ संपूर्ण होणार, हे मात्र नक्की. पटतंय का?